प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज सादर करतोय माझे अत्यंत आवडते लेखक अनिल अवचट यांचा एक लेख, पुण्याची अपूर्व आई. परवाच माझ्या लक्षात आलं की आपण राहतो पत्रकार नगरात, म्हणजे डेक्कन जिमखाना परिसरात, पण आपला वावर असतो पुण्याच्या पूर्वेकडच्या बकाल भागात. आमच्या घराला तिन्ही बाजूंनी वेढणाऱ्या टेकड्या, भांडारकर रोड, प्रभात रोड, सेनापती बापट रोड, इथली दुतर्फा झाडी, सीझनमध्ये फुलणारे गुलमोहर, लॅबरनम, टबूबिया, कैलासपती हे आमच्या भागात. तर तिकडे अरुंद रस्ते, झाडे नाहीत, रस्त्याकडेला कचऱ्याचे ढीग, वाहनांची गर्दी, डिझेलचा धूर, नागझरीसारखे डासांचं माहेरघर असणारे अनेक सांडपाण्याचे नाले. आमच्या या पश्चिम भागातले चेहरे टवटवीत, रसरशीत. कुठलंही कॉलेजचं प्रवेशद्वार लागलं की अशा चेहऱ्यांच्या मुलामुलींचे थवे बघितले की क्षणात तरुण व्हायला होतं. एकूण पुणेकरांना ट्रॅफिकची शिस्त कमीच, पण त्यातल्या त्यात या पश्चिम भागात ट्रॅफिक खूपच सुरळीत चालू असतं. लोक वाहनं लावताना पोलिसांच्या भीतीने कुठे नो पार्किंगचा बोर्ड नाहीये ना अशी खात्री करूनच लावतात. पूर्व भागात मात्र सगळ्याच आनंद. नाना आणि भवानी पेठेत रस्ते अरुंद. एखादी ट्रक दुकानासमोर लागली की ती खाली होईपर्यंत किंवा भरली जाईपर्यंत दोन्ही बाजूला ट्रॅफिक जाम. गोविंद हलवाई चौकाकडून कस्तुरी चौकावरनं स्वारगेटला जाणारा रस्ता आहे. तिथे कडेला स्कूटरसुद्धा लावायची चोरी, कारण दोन्ही बाजूंनी बसेस आल्या की अडलाच ट्रॅफिक. सर्व युगातली वाहनं रस्त्यावर एकाच वेळी हजर असतात. हातगाड्या ओढणारी माणसं, त्यांचे खप्पड चेहरे, रस्त्याला मागे लोटणारे अनवाणी पाय, हे पाहून आधीची उल्हसित असलेली वृत्तीही क्षणात विसर्जित होते. तशी पश्चिम भागातही माझी बसाय उठायची काही ठिकाणं आहेत. काही पुस्तकांची दुकानं, प्रकाशकांच्या, वर्तमानपत्रांच्या कचेऱ्या, मित्रमंडळींची घरं. पण तिकडे जाणं म्हणजे क्वचित महिन्या 2 महिन्यातनं एखादी चक्कर. पूर्व भागात मात्र दिवसा 2 दिवसांआड फेरी होतेच. मी घरातून बाहेर पडताना मुली हसून विचारतात, काय बाबा, बोहरी आळीत का? त्यांचा अंदाज बहुतेक बरोबरच निघतो. बोहरी आळी म्हणजे कारागीर लोकांची पंढरी. मी चष्मा लावणारा, पुस्तकं वाचणारा, खाली मान घालून चालणारा मध्यमवर्गीय माणूस असलो तरी घरी बऱ्याच खटपटी करत असतो. भिंतींना रावळ पंचने भोकं पाडून स्क्रू पिळत बसतो. नळातली गेलेली वॉशर्स बदलतो. तुटलेले कप स्टिकफास्ट किंवा तत्सम सोल्युशनने चिकटवतो. घरच्या शिवणयंत्राचे ऑइलिंग आणि मामूली दुरुस्त्यासुद्धा करतो. बटणं खोलून इलेक्ट्रिकची वायरिंगमधली लूज कनेक्शन्स टाईट करत असतो. एमसीलने सिंकला पडलेली भोकं बुजवत असतो. चपला दुरुस्त करतो. कागद टाचून वह्या करतो. फायली करतो. आणि आता तर लाकडातून शिल्प कोरण्याचा नाद लागल्यामुळे घर म्हणजे सुताराचा ठिय्याच करून टाकलाय. त्यामुळे मीही स्वतःला कारागीर समजायला लागलोय. त्यामुळे या पंढरीकडे पाय वळणं साहजिकच आहे. तशात बोहरी आळीचा माझा लहानपणापासूनचा सांधा आहे. माझी मावशी, जिला आम्ही माई मावशी म्हणायचो, तिथं राहायची. त्याआधी माझी आजी, आई, मामा वगैरे लोक तिथंच राहत होते. ती जागा बोहरी आळीच्या अगदी मध्यावर होती. आमच्या कुटुंबात ती 185 या नावाने प्रसिद्ध होती, कारण 185 रविवार पेठ हा तिचा पत्ता होता. आम्ही दर सुट्टीत 185त राहायला यायचोच. 3ऱ्या मजल्यावरच्या त्या गॅलरीत उभं राहिलो की समोरच इलेक्ट्रिकच्या तारा हाताशी असायच्या. त्यांची खूप भीतीही वाटे. आणि खाली दुकानं, त्यातली गर्दी, वाहता रस्ता इत्यादी दिसायचं. समोरच्या इमारतींच्या खिडक्या वेगळ्याच डिझाईनच्या असत. त्यांना पूर्वी कधीही न पाहिल्या अशा रंगीत काचा असत. आणि त्या किलकिल्या करत गोऱ्या रंगाच्या रेशमी बुरखे कपाळावरून मागे डोक्यावर टाकलेल्या बोहरी स्त्रिया दिसत. बोहरी आळीचा एक वास जो लहानपणी यायचा तोच आजही येतो. त्याचं खरं तर शास्त्रीय पृथक्करण कुणीतरी करायला हवं. तसं केलं तर रंगाचा वास, बारदानांचा, काथ्याच्या दोऱ्यांचा वास,
फ्रेंच पॉलिशचा वास, लोखंडी सामानालाही काही सूक्ष्म वास असल्यास तोही, अशा बऱ्याच वासांचं मिश्रण त्यात आढळेल. प्लॅस्टिकसारख्या काही वासांची आता त्यात भरही पडलेली असेल. बोहरी आळीतली टिपिकल दुकानं म्हणजे स्क्रू आणि खिळ्यांची. मंडईत जसे कोथिंबीर आल्यांचे वाटे असतात तसे इथे पुढ्यातल्या चौकोनी गाळ्यांमध्ये निरनिराळ्या आकारांच्या चुका आणि खिळ्यांचे ढीग मांडलेले असतात. लक्ष्मी रोडच्या दुकानांमध्ये बाहेर कलात्मक पद्धतीने जशा साड्या टांगलेल्या असतात तसं इथे बाहेर तारांची भेंडोळी, प्लॅस्टिकच्या गुंडाळ्या इत्यादी टांगलेलं असतं. असली दुकानं म्हणजे इथे काहीही मिळतं. पॉलिश पेपरही मिळेल, पकडही मिळेल आणि डिस्टेम्परही मिळेल. जसं जेलमध्ये भुरट्या चोऱ्या करून आलेल्यांना जातिवंत गुन्हेगार आने जानेवाले म्हणून हिणवतात, तसं स्पेशलायझेशन नसलेल्यांना इथे लिंबू टिंबू समजतात. स्पेशलायझेशन अगदी कशातही असू शकतं. मी एक अगदी अडनिड्या साईजचा स्क्रू घेऊन तसा नवीन मिळतोय का ते बघायला फिरत होतो. आमच्याकडे इलेक्ट्रिकवर चालणारी करवत आहे. तिच्यातलं पातं धरून ठेवणारा स्क्रू झिजून तुटायच्या बेतात आला होता. यंत्र जपानी, सेकंड हँड घेतलेलं. कुठल्याही दुकानात गेलं की तो स्क्रू बघून नाहीची मान हलवायचा. पण म्हणायचा, आप 2 दुकान के बाद एक डॅश 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 नाम का दुकान है, उधर देखो. असे 2-4 टल्ले खाल्ल्यावर मला एका दुकानात तो मिळाला. त्या स्क्रूपायी मी 25 रुपयेही मोजायला तयार झालो असतो, पण किंमत इतर स्क्रू इतकीच, रुपया किंवा 2 रुपये पडली. अशा वरून एकसारख्या दिसणाऱ्या दुकानातही काही बाबतीत स्पेशलायझेशन असतं हे कळू लागलं. मला सुतारकामाच्या नेहमीच्या मोठ्या हत्यारांचा फारसा उपयोग नव्हता. लहान आकाराच्या पटाशा, गाऊज हवे होते. तिथे एक सुतारकामाच्या हत्यारांच्या दुकानांची ओळच आहे. पण सगळीकडे मोठ्या करवती, रंधे, मोठ्या पटाशा असलंच सामान. एकाने मला एका इमारतीच्या आतल्या बाजूला असलेल्या दुकानात जायला सांगितलं. तिथे त्या दुकानात पाय ठेवायलाही जागा नाही, एवढी गर्दी. ही माणसं खेडूत पोशाखातली. बऱ्याच जणांच्या कानात धातूच्या बाळ्या. नंतर समजलं हे राजस्थानी सुतार आणि तो गुरुवार म्हणजे त्यांच्या सुटीचा दिवस होता. पुण्यात एवढे राजस्थानी सुतार आहेत हे पहिल्यांदाच जाणवलं. ते निरनिराळी हत्यारं काढायला सांगत होते, हाताळून पाहत होते. नवीन प्रकार पाहून त्यांचे डोळे विस्फारतही होते. ओतूरला बाजारच्या दिवशी किंवा श्रावणातल्या जत्रेत बाजूच्या डोंगरातून ठाकर मंडळी यायची, त्यांचीच आठवण झाली. या गर्दीतून कसाबसा काउंटरपर्यंत पोहोचलो आणि काय पाहिजे ते वर्णन करून सांगितलं. त्यावर त्या माणसाने ॲल्युमिनियमच्या 2 पेट्या आणून माझ्यासमोर ठेवल्या. मी झाकणं उघडली तर बारक्या, लांबट आकाराच्या, काळ्या रंगाच्या, बिनमुठीच्या छोट्या हत्यारांचा खजिनाच जसा. गोष्टीतल्या पेटीचं रत्नमाणकांच्या प्रकाशाने डोळे दिपले असं वर्णन असतं, तसे माझे डोळे या कोंदट दुकानातल्या काळ्या वस्तूंनी दिपले. छोट्या मोठ्या आकाराच्या पटाशा तर होत्याच, पण निरनिराळ्या अर्धचंद्राकृती, पावचंद्राकृती आकाराच्याही होत्या. आतलं काम करायला सोयीचं जावं म्हणून काही हत्यारांना सौम्य अशा पद्धतीने वाकवलेलंही होतं. रत्नमाणकांची आणि हव्या असलेल्या हत्यारांची अशा दोन्ही पेट्या शेजारी ठेवल्या तर खरा कारागीर हत्यारांचीच पेटी निवडतो. मला त्या एका दृश्यानं आपण यातनं काहीही घडवू शकू असा आत्मविश्वासच दिला. त्या सगळ्या सुतार बंधूंची आपली ओळख व्हावी, त्यांनी आपल्याला त्यांच्यात सामावून घ्यावं, आपण त्यांच्याकडून 4 युक्त्या शिकू. या चंद्राकृती हत्यारांना धार कशी लावायची ते शिकू. चिरफळ्या उडणाऱ्या लाकडावर हत्यार कसं चालवायचं त्याची पद्धत माहीत करून घेऊ. असं काय काय माझ्या मनात येऊन गेलं. बोहरी आळीत नुसती चक्कर मारली आणि दुकानं पाहत फिरलं तरी ती एक मोठीच करमणूक आहे. कसलीही दुकानं असतात. एक दुकान नुसतं घुंगरांचं आहे. माझी मुलगी मुक्ता म्हणाली, बाबा पर्सला मला छोटंसं घुंगरू लावायचंय, ते कुठे मिळेल? मला एकदम ते दुकान आठवलं. उत्साहाने तिथे गेलो. हरभऱ्या एवढ्या घुंगरापासून जवळपास लहान नारळा एवढ्या घुंगरांचं संमेलनच बघायला मिळालं. मला सगळ्यात लहान हवं होतं. त्याने माझ्याकडे मुठी एवढं कडच भिरकावलं.
त्यात 100-1 घुंगरं असतील, पण किंमत 8-10 रुपये होती. ते कडच घेऊन घरी आलो. एवढी घुंगरं पाहून मुक्ती म्हणाली, आता सगळ्या मैत्रिणींनाही घुंगरं वाटते. तिथे एक गोळ्यांचं दुकान आहे. गोळ्या म्हणजे साखरेच्या, लिमलेटच्या गोळ्या. ऑरेंज, हिरव्या, लाल इत्यादी रंगाच्या साध्या गोळ्या तर असतातच, पण दुधाच्या गोळ्या, चॉकलेटच्या गोळ्या असल्याही असतात. दुकानाच्या मागच्याच भागात गोळ्यांचा कारखाना आहे. गोळ्या खालच्या ट्रेमध्ये पडण्याचा टर्र असा आवाज चालू असतो. मोठ्या डब्यांमध्ये गोळ्या भरून नोकर बाहेर आणून ठेवतात. इथे किलोवर घ्यावं लागतं. तसं पाव किलो, अर्धा किलोही देतात, पण घाईच्या वेळी नाही. आणि गरम गोळ्या ब्राऊन कागदाच्या पिशवीतच. हातात आपण ती पिशवी धरतो तेव्हा चटका बसतो. इथे जमतात ते शाळांसमोर छोटी दुकानं, टपऱ्या मांडलेले छोटे दुकानदार, किराणा दुकानदार. वर पाटी लिहिलेली आहे, इथे फक्त व्यापाऱ्यांनाच माल मिळेल. मला प्रश्न पडला, मी पांढऱ्या केसांमुळे वयस्क दिसतोच. असेल कुठला तरी व्यापारी म्हणून मला माल मिळायला सुरुवात झाली. पुढे चेहरा ओळखीचा झाला म्हणून खपून जाऊ लागलो. आता घरी या पाव, अर्धा किलो गोळ्या खाणार कोण आणि किती? मग कॉलनीतल्या छोट्या छोट्या मुलांना जाता येता वाटू लागलो. एक तर त्यांना स्कूटरवर चक्कर मारून आणायचो आणि वर आता या गोळ्या. त्यामुळे लोकप्रियता फारच वाढली. आता ती मुलं मोठी झाली, त्यांना गोळी मागायला जरा लाज वाटू लागली. तरी परवा एका मोठ्या मुलाने, मी एकट्याच स्कूटर काढत होतो आणि तोही त्याची सायकल काढत असताना जवळ येऊन म्हटलं, काका गोळी नाही बरेच दिवसात मिळाली. योगायोगाने पिशवीत गोळी निघाली म्हणून बरं झालं. बोहरी आळीतल्या बहुतेक दुकानांना कळकट स्वरूप हे असतंच. कुणी हौसेने इंटिरियर वगैरे केलं तर दुकान विचित्रपणे उठून दिसतं. आणि अशा दुकानालाही वर्ष 6 महिन्यात त्या खास कळकटपणाचं ते पहिलं पूट चढतच. दुकानं कशीही असली तरी प्रत्येकाचा एक एक सीझन असतो. एव्हरी डॉग हॅज हिज डे असं म्हणतात ना, तसा. त्या दिवशी किंवा त्या दिवसात ते दुकान फुलून उठतं. पावसाळा सुरू होतोय तोच जरीवाल्यांच्या दुकानात, दुकानाबाहेर राख्यांची बॉक्सेस दिसू लागतात. अजून राखी पौर्णिमेला अवकाश असतो तरीही मग त्या छोट्याशा गल्लीतल्या दुकानांमधून अभूतपूर्व गर्दी उसळते. पावसाळ्याच्या जरा आधी प्लॅस्टिकवाले जोरात पुढे येतात आणि मग बाहेर ठेवलेल्या काउंटरवर निरनिराळ्या रंगातली प्लॅस्टिक शीट्स ढिगांनी पडलेली दिसतात. झोपडपट्टीतले लोक झोपड्यांवर घालायला ते नेतात. त्यामुळे अशा दुकानांपुढे तशा लोकांची गर्दी असते. एकदा मुलीला बांधणी पद्धतीने ओढण्या रंगवायच्या होत्या. तसले रंग विकणारी पुण्यात 1-2च दुकानं आणि तीही बोहरी आळीत. मग काय, सुटलोच त्या दिशेने. पण तिथे उभं राहायला जागा नाही. लक्षात आलं, उद्या रंगपंचमी. सेल्समन, दुकानदारही त्या कोरड्या रंगाच्या धुळीने माखलेले. लोक हातात नोटा धरून रंग मागत होते. सेल्समन त्यांच्या हातात पुड्या कोंबत होते. सगळ्या हालचाली अंगात आलेल्या माणसांसारख्या. मी कसंबसं त्यांच्यापर्यंत पोहोचलो. त्याने ओरडूनच सांगितलं, 2 दिवस इतर काही मिळणार नाही. बैलपोळ्याच्या आधी कोपऱ्यावरच्या बैलाच्या गळ्यातल्या माळा आणि इतर प्रसाधनं विकणाऱ्यांच्या दुकानात गर्दी होते. दिवाळीच्या सुमारास दिवाळी डेकोरेशन साहित्य विकणाऱ्यांची दुकानं रंगीबेरंगी होऊन जातात. आकाश दिव्यांचं संमेलनच तिथे भरतं. मुलींचे वाढदिवस त्या लहान असताना आम्ही जोरात करायचो. त्यांच्या 70-80 मित्रमैत्रिणी यायच्या. त्यांना या पेन्सिली, रबरी छोटे चेंडू, खेळायच्या काचेच्या गोट्या, सागर गोटे हे दोन्ही प्लॅस्टिकच्या छोट्या पिशव्यात 7 किंवा 9 या संख्येने असं काय काय भेट द्यायचो. हे सामान बोहरी आळीतल्या शेजारी असलेल्या 2 दुकानातनं घ्यायचो. त्याच कोपऱ्यावर 4-6 जमा खर्चाच्या वह्यांची दुकानं आहेत. लाल जर्द रंगाच्या 2-3 घड्या पाडलेल्या लांबट आकाराच्या वह्या, त्याच पद्धतीच्या अगदी छोट्या छोट्या करत अगदी मुठीच्या आकारापर्यंत पोहोचलेल्या अनेक वह्यांचे गठ्ठे तिथे रचलेले दिसतात. दुकानातच मागे वह्या बनवण्याचं काम चाललेलं असतं. एकदा काही निमित्ताने आत डोकावलोही होतो. कागदाच्या पुठ्ठ्यांच्या गर्दीत एक कटिंग मशीन होतं. पलीकडे एक म्हातारे दाढीवाले बोहरी शिवणयंत्रावर बसलेले होते. पुठ्ठ्यांवर लाल कापड चढवून त्याच्यावर पांढऱ्या दोऱ्याने डिझाईन काढण्याचं काम चाललेलं होतं. पुठ्ठा हाताने फिरवीत होते. लाल रंगावर पांढरी रेघ उठत चालली होती.
निळ्या जर्द पाण्याचा लॉन्च फिरताना मागे पाण्याची रेघ उमटत चालल्याचं दृश्य नॅशनल जिओग्राफिकच्या अंकात पाहिलं होतं. त्याची आठवण झाली. त्यांचा हात इतका बसलेला होता की एकच रेघ पुठ्ठाभर ते फिरवीत होते, पण कुठेही ती एक दुसरीवर जात नव्हती. सर्व डिझाईन संपवून मगच ती मूळ बिंदूपर्यंत येत होती. या वह्यांचं बाइंडिंग जाड सुती दोऱ्याने टाचून केलेलं. याचं कारण एका व्यापारी मित्राने अगदी हसून सांगितलं की अरे, आम्हा व्यापाऱ्यांना ते बाइंडिंग सहजपणे सोडवून नको ते कागद काढून हवे ते घालता येतात. दिवाळीच्या आधी पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवसात इथली गर्दी बघावी. पुण्यातल्या मोठमोठ्या व्यापाऱ्यांपासून ते गल्लीतल्या छोट्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळ्यांची गर्दी या 2-4 दुकानांवरच. ही दुकानं 100 वर्षांहून अधिक जुनी. पिढ्यानपिढ्या ठराविक दुकानातनंच वह्या घेणाऱ्यांच्याही पिढ्या ठरलेल्या. प्रत्येक व्यापारी व्यवहारात पक्के असले तरी या बाबतीत अगदी शकून मुहूर्त इत्यादीवर चालणारे असतात. या वह्या विकणाऱ्या बोहऱ्याचा हात लागलेली वही घेतली तर बरकत येते अशी भावना असल्याने एरवी दुकानात न बसणारे 80-90 वर्षाचे वृद्ध बोहरी खाली येऊन बसतात. घेतलेल्या वह्यांच्या गठ्ठ्याला त्यांनी हात लावायचा, वहीवर कुंकू शिंपडायचं आणि घेणाऱ्या व्यापाऱ्यांना टिळा लावायचा, एवढंच त्यांचं काम. पण दिवस रात्र बसावं लागतं. व्यापारी वह्या आणायला येतात तेही मुहूर्त काढून. रात्री 2:30-3लाही मुहूर्त निघतो. आधी येऊन तसं ते यांना सांगून जातात आणि त्याप्रमाणे हे लोक थांबतातही. वह्या हातात घेऊन रस्त्यावर येतात तेव्हा हातात पंचा, त्यावर वह्या असे उभे राहतात. एक व्यापारी सांगत होता, अशा वेळी लक्ष्मीचं तेज कसं असतं ते व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसतं. मग सवत्सधेनू किंवा लेकुरवाळी बाई जर आडवी आली तर तो शुभशकून समजतात, म्हणून थोडी वाट पाहून पुढे जातात. बहुधा अशा शकुनांचीही व्यवस्था तिथे कुणीतरी केली असणं शक्य आहे. मग समोरच्या स्टेशनरी दुकानातून शाई वगैरे सामानही घेतात. पूर्वी टाकांनी हिशोब लिहायचे, त्यावर काळी बारीक वाळू फिस्कारून टाकायचे. ती वाळूही या मुहूर्तावर घेतली जायची. पूर्वी जुनरी कागद असायचा, त्यावरची शाई व्यापाऱ्यांना बेमालूमपणे पुसता यायची. एका वर्षी शाई जरा दाट आली तेव्हा व्यापाऱ्यांनी या स्टेशनरी व्यापाऱ्याकडे ओरड केली. तेव्हा पुढच्या वेळी त्याने शाईची क्वालिटी सुधारली. आता कागद कंपनीचा, शाई कंपनीची असल्याने सुधारणेला फारसा वाव राहिलेला नाही. बोहरीआळीत मारवाडी आणि गुजराती व्यापारीही बरेच असले तरी अजूनही प्रभाव बोहऱ्यांचाच जाणवतो. विशिष्ट प्रकारची कोरलेली पांढरी दाढी, खाली सौम्य नक्षीचा पट्टा असलेली टोपी हे असायचंच. खाली मग पॅन्ट शर्ट असेल किंवा जुन्या लोकांचा जोधपुरी कोट असेल. तिथेच बोहऱ्यांची मशीद आहे. तिथून कधीकधी टोप्या घातलेली लहान पोरं मिरवणुकीने बाहेर पडताना दिसतात. तिथे वर्षानुवर्ष काम करणारे न्हावी आहेत. दुकानाच्या फळीवर किंवा गल्लीच्या आतल्या भागात एखाद्या कट्ट्यावर बसून न्हाव्याकडून दाढी हजामत करून घेणं हा बोहऱ्यांचा आवडता कार्यक्रम. शुक्रवारी दाढी केली की पुण्य लागतं अशी समजूत असल्याने तर त्या दिवशी न्हाव्यांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते. रस्त्याने जाणारे काही फेरीवालेही ठरलेले. एक फळवाला आहे, तो चालला की त्याला दुकानदार हाक मारून 4 फळं घेणारच. चिवडेवाल्याची छोटी गाडी दुकानापाशी थांबत जाते. चिवडेवाल्याचे आजोबा या दुकानदारांच्या आजोबांना अशाच पद्धतीने चिवडा विकत होते. ताहेर पुनावाला नावाच्या मित्राचं बोहरी आळीत दुकान आहे. ते सांगत होते, मशिदीच्या कट्ट्यावर एक महम्मद म्हणून माणूस झोपायचा. कॉफीचा छोटा बंब घेऊन फिरायचा. तो दिसला की व्यापारी म्हणायचे, ए महम्मद, तो कॉफी लाव. त्यावेळी त्या कॉफीची गरज असंही नाही. कधीतरी तो मेला. तो मेल्याचंही कुणाच्या लक्षात आलं नाही. अशी अनेक माणसं येतात, इथे पोट भरतात. आहे तोपर्यंत त्यांची गरज वाटते, पण नसले तरी बिघडत नाही. दुसरा कोणीतरी असतोच. बोहऱ्यांची खाऊन पिऊन मजा करण्याची वृत्ती असते. एका ओळखीच्या व्यापाऱ्याने सांगितलं, दे आर गुड फॉर कंपनी. थोडं थांबून हसून तो म्हणाला, नॉट फॉर मनी. बोहऱ्यांकडे दिवाणजी म्हणून काम केलेल्या काही गुजराती मारवाडी लोकांनी
आता स्वतःची दुकानं काढली आहेत. दुकानातले नोकरही खानदानी असतात. बरीच वर्ष एकाच दुकानात काम करण्याकडे वृत्ती असते. ताहेरभाईंनी त्यांच्या नोकऱ्याकडे बोट दाखवून सांगितलं, कुठलाही पार्ट गिराईक घेऊन आलं आणि तसा पार्ट गोडाऊनमधून आणून द्यायला त्याला सांगितलं तर तो नुसतं पाहून म्हणणार, असा आपल्याकडे नाही. व्हर्नियर कॅलिपरनेच ज्याचा साईज कळू शकतो तो याला डोळ्यांनीच समजतो आणि गोडाऊनमधल्या हजारो वेगळ्या वेगळ्या आयटेममध्ये तो आहे की नाही हे तो इथे उभा राहून सांगतो. काही पार्ट्सना तर बरीच वर्ष डिमांड पण नसते, पण याच्या मेमरीत कुठे काय आहे ते पक्कं असतं. त्या मळके कपडे घातलेल्या अशिक्षित माणसाकडे पाहून याची ही कार्यक्षमता असेल असं वाटलंही नसतं. बोहरी आळीतही खूप बदल घडतायत. आगाशे नावाच्या स्टेशनरी व्यापाऱ्याने सांगितलं, पूर्वी मारवाडी समाजातल्या स्त्रियांचे पदर इतके डोळ्यावर ओढलेले असायचे की यांना रस्ता कसा क्रॉस करता येईल अशी भीती वाटायची. आता त्याच घरांमधल्या तरुण मुली याच रस्त्याने कायनेटिकवर जोरात जाताना दिसतात. श्रोते हो, आत्ताच आपण जो लेख ऐकलात तो अनिल अवचट यांनी लिहिला होता. दुर्दैवाने आता अनिल अवचट या जगात नाहीत, पण या लेखामध्ये त्यांनी ज्या ताहेरभाई पूनावाला यांचा उल्लेख केला आहे ते आमचेही मित्र होते आणि त्यांच्याच दुकानामध्ये माझी अनिल अवचटांची भेट झाली होती. तर असो, आता ताहेरभाई पण या जगात नाहीत, तर या निमित्ताने या दोघांना श्रद्धांजली वाहूया आणि जुन्या काळच्या काही आठवणी जिवंत करणारा हा सुंदर लेख आपण ऐकला. त्याचं अभिवाचन केलं होतं मी, म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांनी, आणि ते आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळालं. आपल्याला जर हे अभिवाचन आवडलं असेल आणि माझ्या चॅनलवरील अन्य अभिवाचनंसुद्धा आवडली असतील तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा. हे अभिवाचन आपल्या मित्रमंडळींपर्यंत शेअर करा. धन्यवाद.